महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण स्टेट नीती म्हणतो, या मित्राच्या माध्यमातून कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये जे 2005, 19, 21 या साली प्रचंड मोठा महापूर या ठिकाणी आला आणि खऱ्या अर्थाने या दोन्ही जिल्ह्यांचं हजारो कोटीमध्ये नुकसान झालं. दूध दुभती जनावरं वाहून गेली, गाड्या खराब झाल्या, घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरात नुकसान झालं, अनेक घरं पडली, जमिनी वाहून गेल्या. असं होत असताना 2019ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सातत्यानं या सगळ्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आणि 2019ला पूर आला त्यावेळेलाच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की इथून पुढच्या काळामध्ये परत कोल्हापूर आणि सांगली परिसरातील नागरिकांना पुराचा त्रास व्हायला नाही पाहिजे, यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. या उपाययोजना 2 टप्प्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीमध्ये पुराच्या पाण्यानं होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे आणि नंबर 2, जे काही कोल्हापूरच्या वरच्या धरणांपासून जे पाणी इथपर्यंत येत राहतं, म्हणजे अगदी अलमट्टीची फूग या ठिकाणी येत राहती, यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पाणी शिफ्ट करून आपल्या ज्या ठिकाणी पाणी कमी आहे, दूषित भाग आहे, त्या ठिकाणी ते पाणी वळवायचं. अशा 2 टप्प्यामध्ये हा प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज या पत्रकार परिषदेला या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय आहेत, सन्माननीय आयुक्त महोदय आहेत, सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे कोल्हापूर आणि सांगली आणि इचलकरंजी ह्या तिन्ही शहरांमध्ये हा सध्या पहिल्यांदा आता सुरुवात झालेला प्रोजेक्ट, त्यापैकी सांगली आणि कोल्हापूरचा आता टेंडर झालेला आहे. वर्क ऑर्डरला देखील आपण देऊ आणि लवकरच कामाला सुरुवात करू. इचलकरंजीचं देखील काम होतं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट आणि इरिगेशन या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देखील जवळपास 2-1 हजार कोटीचं काम लगेच सुरू होतं आहे. सांगलीचं काम सुरू होत असताना हा प्रकल्प ज्या पद्धतीनं जो त्रास झाला लोकांना तो परत होऊ नये याची पूर्ण दखल घेण्यासाठी किंवा हा प्रकल्प अत्यंत चांगला व्हावा, यामध्ये क्वालिटीमध्ये कुठलं कॉम्प्रोमाइज व्हायला नाही पाहिजे, क्वांटिटीमध्ये कुठलं कॉम्प्रोमाइज नाही व्हायला पाहिजे, यासाठी अधिकारी सक्षम आहेत. लोकप्रतिनिधी देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब हे अत्यंत जाणते जुने नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथले खासदार असतील, आमदार असतील, नुकतीच निवडून आलेली आमची जनरल बॉडी असेल, यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प आपण सर्वजण राबवणार आहोत. प्रायमो कंपनीनं याचं प्लॅनिंग केलेलं आहे. करत असताना कदाचित थोड्या त्रुटी राहत पण असतात, नाही असं नाही. नगरसेवकांचं काही म्हणणं आहे या प्रकल्पामध्ये, खास म्हणजे काही तरतुदी अशा आहेत की काही चेंजेस देखील आपण करू शकतो. ग्राउंड लेवलवर काम करणारी जी लोकं आहेत, लोकप्रतिनिधी असतात, त्यांना मोठा अनुभव असतो, अनेक वर्षाचा अनुभव असतो, अनेक वर्ष काम झाल्यानंतर ते निवडून येत असतात आणि त्यामुळे त्यांना देखील निश्चितपणे विश्वासात घेऊन हे काम पूर्ण केलं जाणार आहे. आज प्रकल्पाला सुरुवात होण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मला खात्री वाटते की हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जे काही हाल 2019 आणि 21ला झालं, 19ला तर अचानक पाऊस आला, एका रात्रीत पाणी भरलं सगळं, 21ला थोडं आपण तयार होतो त्यामुळे कमी नुकसान झालं, ही परत परिस्थिती या महाराष्ट्रात उद्भवू नये यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हा केलेला ड्रीम प्रोजेक्ट आहे, याला सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, आव्हान करतो. आणि आव्हान करत असताना हे देखील सांगतो की यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा घेऊनच हा प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.